आता काल बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊ यांनी रुचिता जामदार यांना एका शब्दाविषयी बराचसा जाब विचारलं, त्यांना खडसावलं आणि तो शब्द होता खरकट. खरं तर खरकट हा शब्द फारसा असा इतका अब्युझिव्ह मनाला लागून जाईल असा मला तरी वाटलं नव्हतं. "तू खरकटं का बोललीस? तू असं का बोललीस?" आणि मग त्यांनी त्याच्यासाठी चॅट्स दाखवली आणि ती चॅट्स कोणाही फार विद्वानांनी लिहिलेली नव्हती, की मी म्हटलं असतं, की चला मराठीचे मोठे-मोठे लेखक आहेत. त्यांनी जर त्याच्यावरती म्हटलं असतं, की "नाही, नाही, ह्याचा अर्थ फार वाईट आहे," तर मी मानून गेले असते. म्हणून मला असं वाटलं, की माझंही मराठीचं ज्ञान चांगलं असल्यामुळे मी मराठीची पत्रकार राहिलेली आहे आणि मला असं वाटलं एवढा मोठा विषय नव्हता. जेवढं कॅरेक्टरलेस हा शब्द वापरण्यात आला होता, त्याच्यावरती वाच्यता झाली नाही. आणि जर समजा बॉडी शेमिंग वगैरे होतं, त्याच्यावरही तुम्ही काही म्हणजे वाच्यता करत नाही. एनिवे, तर ह्या शब्दाचा अर्थ सिंपल आणि अगदी साधा आहे. तो म्हणजे आपण जेवत असतो, त्यावेळेला आपल्या हाताला लागली शीतं खाली पडतात किंवा आपण जेवण करत असतो, चपात्या करताना ज्यावेळेला पीठ बाजूला सांडतं कट्ट्यावरती, भात घेताना चमच्यातनं असं 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 करताना ते थोडंसं इकडे-तिकडे पडतं, त्याला खरकटं म्हणतात. खरकटं साफ करून कट्टा साफ कर. ताटातलं राहिलेलं खरकटं फेकून दे. म्हणजे जेवताना उरलेलं किंवा काहीतरी हातातनं न खाल्लं गेलेलं असं ते अन्न. हा फार अब्युझिव्ह शब्द नव्हता आणि त्याचा अतिशय जास्त बाऊ करण्यात आला. आणि जर समजा कुठल्यातरी एखाद्या खेळाडूला, एखाद्या स्पर्धकाला किंवा एखाद्या अ, सदस्याला तुम्हाला जर टार्गेट करायचंय म्हणून तर तसे रुचिताकडे बरेच अजूनही शब्द होते. पण ते न करता हा खरकटं ह्या शब्दावरती का गेले? आणि खास त्याच्यासाठी चॅट्स दाखवण्यात आली आणि त्याच्यावरनं म्हणण्यात आलं, की पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्याला असं वाटलेलं आहे, की हा शब्द चुकीचा आहे. त्याच्यापेक्षा जर समजा ChatGPT जर उघडून बघितलत ना, खरकटं हे लिहिल्यावरती तुम्हाला 4 ऑप्शन्स मिळतात. त्याच्यात ते म्हणतात खरकटं म्हणजे अन्न खाऊन झाल्यानंतर ताटात, भांड्यात किंवा हाताला लागलेले उरलेले अन्नाचे तुकडे, तेलकटपणा किंवा चिकटलेला भाग. मला वाटलं माझं मराठी मी तपासून बघण्यासाठी मी ChatGPTला विचारलं. त्यानीही मला असं काही सांगितलं नाही, की हे फार शिवीसारखं वापरण्यात येऊ नये. म्हणून मला असं वाटतं, की उगाचच ह्याचा बाऊ करण्यात आलेला आहे आणि त्याची गरजही नव्हती. मराठी भाषा इतकी जास्त समृद्ध आहे, की तिचे समानार्थी शब्द, तिच्यातले समानार्थी शब्द आपल्याला इंग्लिश आणि हिंदीत मिळत नाही. खरकटा हा त्यातलाच एक शब्द आहे. ठीक आहे.